बातमी आहे मालवणची। मालवण तालुक्यातील 6 हेक्टरी कांदळवन क्षेत्र सर्वे चालू आहे। त्यासाठी आज तालुक्यातील हडीगाव आणि कांदळगाव येथे कांदळवन सर्वे पार पडला। यावेळी कांदळवन मालवण कक्ष मधून NR कोळी, कांदळवन प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे केदार पालव, वाहन चालक रुपेश कांदळगावकर, भूमी अभिलेख शाखा मालवण भूमापक टिकम, हडी ग्रामसेवक निलेश वरुडे, कांदळगाव ग्रामसेवक बाळासो शिंदे, कांदळगाव कोतवाल वैभव मसुडगे, कांदळगाव पोलीस पाटील शीतल परब, शेमाड राणेवाडी पोलीस पाटील अक्षिता राणे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता। आपलं कांदळवन संरक्षण जो सर्वे चालू आहे तर त्याचं नेमकं प्रयोजन काय आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? महसूल विभागाकडनं कांदळवन कक्षाकडे जे कांदळवन क्षेत्र आहे सरकारी जागेवरचे ते हस्तांतरणाची प्रोसेस चालू आहे आणि त्यामध्ये तलाठी इकडचे सर्वे ऑफिस मधनं सर्वे आणि कांदळवन कक्षाच्या वनरक्षक उपस्थित आहेत। नक्कीच त्याचप्रमाणे कांदळवनाला एक असाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे तर ते नेमकं कशा प्रकारे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टोटल 19 प्रजाती आहेत कांदळवनाच्या आणि ते संरक्षित आहेत। त्याला हायकोर्टाने प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी कांदळवन कक्षाकडनं काम केलं जातं आणि जगातल्या सगळ्यात जास्त कार्बन शोषून घेणारी झाडं म्हणून त्याची ओळख आहे। मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देण्याची त्यांची कॅपॅसिटी असल्यामुळे त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे। आणि आपला हा जो सर्वे चालू झाला आहे तो त्याला साधारण म्हणजे कधी कोणत्या कालावधीपासून आपला हा सर्वे सुरू आहे आणि त्याचा पुढे कालावधी किती आहे? 6 हेक्टर क्षेत्र आहे जे मालवण तालुक्यातलं आहे ते हँडओव्हर करायचं ते 2 दिवसामधलं प्रोसेस आहे सगळी। धन्यवाद।